तुम्हाला भीक देते भीक, आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग केली, आता सुद्धा तेच करा. पंढरीनाथ कांबळेंविषयी जान्हवीने माझ्यात हे उद्गार काढलेले. मात्र अचानक आता ती धाय मोकलून रडत त्यांची माफी मागताना दिसते आणि यामुळे सोशल मीडियावर भलत्याच चर्चेला उधाण आलंय आणि हे प्रकरण निवळण्याऐवजी आणखीनच चिघळलंय. नक्की काय झालंय चला बघूया. तर सत्याचा पंचनामा टास्कमध्ये हुजगत घालताना जान्हवीने पॅडीदादांच्या अभिनयावर, त्यांच्या करिअरवर शिंतोडे उडवले होते. पॅडीदादांनी मात्र याचं भांडवल न करता संयमाने आपली खिंड लढवली. अर्थात रॅपर आर्याने जान्हवीला जाऊन जाब विचारला खरा, पण ओ हिला घेऊन जा, चल फुट चल असं म्हणत विषय उडवून लावणाऱ्या जान्हवीच्या चेहऱ्यावर त्यावेळी पश्चातापाची रेषाही नव्हती. मात्र आता बिग बॉसच्या एका क्लिपमध्ये जान्हवी पॅडीदादांची चक्क माफी मागताना दिसून येते. या क्लिपमध्ये जान्हवी ढसाढसा रडत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसते. इतकंच नाही तर पॅडीदादा सुद्धा मी ठरवलं होतं की जान्हवी किल्लेकरच्या प्रोजेक्टमध्ये असेल तो प्रोजेक्ट मी स्वीकारणार नाही हेही मान्य करताना दिसत आहेत. पॅडीदादांनी सामंजस्य दाखवून जान्हवीला माफ केलं असलं तरी सुद्धा सामान्य प्रेक्षक आणि मराठी कलाकार मात्र तिची ही चूक अक्षम्यच मानतायत. म्हणूनच तर जोकर म्हणून पॅडीदादांना हिणवत तिने केलेल्या वक्तव्यावर फक्त सामान्य प्रेक्षकांकडूनच नाही तर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीकडून अजूनही संताप व्यक्त केला जातोय. आणि म्हणूनच तर ही क्लिप समोर येईपर्यंत सर्वांनाच भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीला काय खडे बोल सुनावतायत याची आशा लागून राहिलेली. मात्र आता ही क्लिप पुढे येताच प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे. बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे आणि जान्हवीला बाहेर प्रकरण चिघळलंय, तू आत्ताच माघार घे अशी टीप बिग बॉसनेच दिली आहे, अशा संदर्भातल्या चर्चांना उधाण आलंय. सोशल मीडियावरील रिॲक्शन समजल्या वाटतं. बाहेर तापलेलं वातावरण बघून शोवर काही परिणाम होऊ नये म्हणून बिग बॉसने स्क्रिप्टेड माफीनामा लिहून दिलाय असं वाटतंय. खरंच हिला जर गिल्ट होतं तर सकाळ सकाळ माफी का नाही मागितली? माफी मागण्यापूर्वी चेहऱ्यावर कुठेही गिल्ट दिसत नव्हतं. जनता सुजाण आहे आणि त्यांना सत्य आणि स्क्रिप्ट यातला फरक कळतो. अशा बऱ्याच कमेंट पंढरीनाथ कांबळेंनी पोस्ट केलेल्या या माफीच्या व्हिडिओवर दिसून येत आहेत. अहो इतकंच कशाला तर जय दुधाणे, सुरेखा कुडची, अनघा अतुल, सौरभ चौगुले यासारख्या कलाकारांनी जान्हवी फेक ॲक्टिंग करते आणि ही माफी खोटी आहे अशा स्टोरीसुद्धा पोस्ट केल्या आहेत. एकूणच या सगळ्या रिॲक्शन बघता तुम्हाला सुद्धा हे पटतंय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.